36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा शहरात अलीकडे प्रचंड अपघात वाढायला लागलेत. नुकतेच दिनांक 9 डिसेंबरला तिवसा बस स्थानकाजवळ एका महिला कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अपघात होऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी एका दुचाकीने बस स्थानकाजवळच पेट घेऊन एकाचा मृत्यू झाला. अलीकडे तिवसा शहरात रस्ता चौपदरी झाल्यानंतर देखील अपघाताचं प्रमाण मात्र कमी झालं नाहीये. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनतर्फे तहसीलदार यांना निवेदन सादर करून बस स्थानक तिवसाजवळ तसेच डॉक्टर वाडेकर यांचा पेट्रोल पंप गुरुदेवनगर या ठिकाणी नॅशनल हायवेवर स्पीड ब्रेकर आणि झेब्रा क्रॉसिंग बसवण्याची विनंती केली आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी गुरुकुंज मोजरीसारख्या बायपास काढावा अशी चर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळांनी तहसीलदार कुरळकर यांच्यासोबत प्रश्न त्वरित निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे दिलाय. प्रतिनिधी मंडळामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुका सचिव तसेच शेतमजूर जिल्हा सचिव दिलीप शापा मोहन, सुभाष खांडेकर, भूषणभाऊ घाटे, सरपंच गोटा, गौरव इव्हन्स इत्यादी कार्यकर्त्यांचा समावेश होता. न्यूज G9 महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका येथील तहसील कार्यालयावर निवेदन देण्याकरिता आलेले यांची विशेष भेट घेऊया. तुमचं नाव? मी कॉम्रेड दिलीप शापा मोहन. मी आज या तिवसा तहसीलदार कार्यालयामध्ये यासाठी आलेलो आहोत. कारण आपण बघतो आहे ते तिवसा शहर हे नॅशनल हायवे क्रमांक 6वर आहे आणि या नॅशनल हायवेवरून कलकत्त्यापासून तर इकडे धुळे मुंबईपर्यंत प्रचंड अशा प्रकारचं वाहतूक सुरू आहे. आणि तिवसा शहरामध्ये जरी चौपदरीकरण रस्त्याचं झालं तरी प्रचंड अपघात वाढीला लागलेले आहेत. नुकतंच काल एक कर्मचाऱ्याचं महिला कर्मचारी एक स्पीडने येणाऱ्या कारनं उडून दिलेला आहे आणि त्याआधीसुद्धा एक जोरदार अशा प्रकारचा अपघात झालेला आहे आणि सातत्यानं हे अपघाताचं सत्र या शहरामध्ये सुरू आहे. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आमचं एक प्रतिनिधी मंडळ माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आलेलं आहे आणि हे निवेदन आम्ही त्यांच्याकडं हे दिलेलं आहे की जर स्पीड ब्रेकर तातडीनं जर डेपोजवळ आणि गुरुदेवनगरच्या वाडेकरच्या पेट्रोल पंपाजवळ स्पीड ब्रेकर आणि झेब्रा क्रॉसिंग तयार झालं नाही तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या नॅशनल हायवे क्रमांक 6वर ST डेपोजवळ तीव्र अशा प्रकारचा चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी मी या ठिकाणी प्रशासनाला आलो. शेतमजूर युनियन लालबावटा THN 75चा एक राजकीय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी बघतो नॅशनल हायवे 6 नंबरवर अति वेगानं वाहणारे वाहनं चालतात आणि त्या वाहनामुळे बरेचसे अपघात ह्या तिवसा मोजरी गुरुदेवनगरच्या एरियामध्ये झालेले आहे. आणि जो बायपास झालेला आहे रघुनाथजी वाडेकर यांच्या पेट्रोल पंपासमोर चार नागरिकांचे जीव गेलेले आहेत. त्याचप्रमाणे तिवसा बसस्थानकासमोर गेल्या 1 महिन्याच्या मध्ये दोन नागरिकांचे मृत झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं ताबडतोब तिथे स्पीड ब्रेकर वगैरे काहीतरी करून त्या वाहनांना काहीतरी आळा घालावा अशी माझ्या शेतमजूर युनियनच्या वतीने मी निवेदन दिलेलं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.